मित्रमैत्रिणींनो नमस्कार. सत्तेचा माज चढला की डोक्यावरचा तोल सुटतो. याचं अत्यंत जवळचं उदाहरण म्हणजे काल गोव्यामध्ये झालेली एक घटना. गोव्यामध्ये एका पेशंटला डॉक्टरने इंजेक्शन देण्याचं नाकारलं. डॉक्टर म्हणाले की मी नाही देऊ शकत. हे तिथल्या आरोग्यमंत्र्यांना कळल्याबरोबर आरोग्यमंत्री एकदम कॅमेरामन वगैरे सोबत घेऊन आले. त्यांना वाटलं असं कसं काय डॉक्टर इंजेक्शन द्यायला मनाई करू शकतो. आले हे आरोग्यमंत्री, यांचं नाव आहे विश्वजित राणे. ते आपल्या महाराष्ट्रातल्या राणेंची कोणी ना कोणी नक्कीच असणार आहे, कारण त्यांचं वर्तन पाहून तसंच वाटतंय. हे आले दवाखान्यामध्ये आणि आल्याबरोबर त्यांनी कोण आहे तो, कोण आहे डॉक्टर, कोण आहे इथलं हे हेड कोण आहे असं विचारलं. लगेचच तिथले जे मेन ऑफिसर होते, मेडिकल ऑफिसर, ते तिथे आले. ते आल्याच्या नंतर मी पहिले तुम्हाला व्हिडिओ दाखवते, नंतर बघा तुम्ही काय झालंय ते. अरे हु इज द सीएमओ हियर? हां, सीएमओ कोण आहे? चीफ मेडिकल ऑफिसर कोण आहे? हु इज द सीएमओ? कोण आहे सीएमओ? वेयर इज द सीएमओ? ऑल ऑफ यू, वेयर इज द सीएमओ? वेयर इज ही? हां, कॉल हिम. चला सीएमओ येतील आता 2 मिनिटात. तू सीएमओ हां, तुका उलोवपाक सारकें रीत येना. आता प्रेसाचो एक मनीस आयल्लो इंजेक्शन मागपाक. यू कॅनॉट गायड हिम प्रॉपर्ली. You learn to control your tongue. You're a doctor. आले बघा सीएमओ. Don't force me to act. I generally don't lose my cool. But you have to behave yourself. However much you're loaded, you will talk properly to the patient. And guide the patient. Urban health center and चल, हांगा चल म्हणून तू कित्याक रावला हांगा वयर? जॉब घेता गव्हर्नमेंट. नाही, साहेब बरोबर सांगत आहे की पेशंट सोबत नीट वागा, पण तुमचा सांगण्याचा जो टोन आहे ना तो इनह्युमन आहे, अमानवी आहे. तुम्ही मंत्री जरी असलात तरी तुम्ही डॉक्टरांना हे सांगू शकता की काय झालं होतं बाबा, का नाही दिलं तुम्ही इंजेक्शन, असं नाही करायला पाहिजे, द्यायलाच पाहिजे, आणि तुम्ही नसाल देत तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल. ही गोष्ट अत्यंत नरम टोनमध्ये सांगायची असते की कायदेशीर कारवाई होईल. मग ते कारवाई झाल्याच्या नंतर ती व्यक्ती त्याचं भोगेल ना. पण तुम्ही असं बोलून राहिले जसं काय तुम्ही मसीहा आहात, त्यांच्या घरचा बॉस आहे. काय म्हणतं बघा. उलोवपाक रीत आसूंक जाय तुका. तू डॉक्टर, तू मास्क काढ पहिले. म्हाका तोंड पळोवंक जाय तुझे. सांबाळून मास्क काढ पहिले. कोणाला बोलत आहे अहो तुम्ही? ही काय भाषा आहे, मास्क काढ पहिले? तुम्ही सरळ म्हणू शकला असता. हे काय आहे बघा काय म्हणतं पुढे. एका सस्पेन्शन ऑर्डर करा. झालं. मास्क काढ पहिले आणि सस्पेन्शन. त्या माणसाने जस्ट काढता काढता ह्यांच्या डोक्यात आलं ह्यांचं सस्पेन्शन करून टाकूया आपण. एकदा कॅमेरे सुरू होते त्याच्यामुळे त्यांना असं स्फुरण आलं की हां चला आता आपण काहीतरी करूया, हे रील खूप व्हायरल होणार, लोक म्हणणार वा काय कामगिरी केली महाशयांनी, 1 मिनिटात सस्पेंड करून टाकलं. नाही, हे बघा, चुकीचं काम करणाऱ्या डॉक्टरांना सस्पेंडच केलं पाहिजे. पण तुम्ही चेक तरी केलं का? तुम्ही तिथे बोलल्या 1 सेकंद सुद्धा समोरच्या माणसाला बोलायला चान्स देत नाही आहे. तुम्ही डायरेक्ट म्हणता मास्क खाली कर, सस्पेन्शन ऑर्डर काढ. हां, तुम्ही चेक केलं का नेमकं? समजा तिथे दुसराच ऑफिसर आला असं तुम्हाला माहीतच नाही, हे तुम्ही कन्फर्म केलं का? एक प्रोसिजर असते ना, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे आपल्याकडे, की एक प्रोसिजर असते, त्याच्या थ्रू जाऊन एक कन्फर्म करणं की हां हीच ती व्यक्ती असेल का, ओके मग आता हिचं सस्पेन्शन ऑर्डर निघेल. नाही, यांना तर हिरोगिरीच करायची होती बघा. डॉक्टर टू सर्व द पुअर पीपल हियर. ही सांगायची पद्धत आहे. I am suspending you. When the inquiry is initiated, you give your explanation. एका सस्पेन्शन. बघा, ते समजून सांगत आहे, डॉक्टर बोलायचा प्रयत्न करतायत पण हे ऐकायलाच तयार नाही. I want him relieved right now from here. हे इतकं भयंकर आहे की ह्याच्या खाली लोकांनी ज्या कमेंट्स केल्यात ना, म्हणजे लोकांनी पण, म्हणजे ह्यांना वाटलं होतं की माझी तारीफ आहे, पण लोकांनी असलं शिव्या घातलेल्या आहेत. लोक म्हणतात की हे काय आहे, म्हणजे हा प्रकार काय आहे, हे असं इनह्युमन पद्धतीने नाही बोलू शकत तुम्ही. अर्थात त्याच्यानंतर मग तिथल्या मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागली. मग त्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं. त्याच्यावर हे महाशय सॉरी म्हणायला तयार नव्हते. ते म्हणाले माझं काय चुकलेलं आहे, बरोबरच आहे, डॉक्टरांनी चांगलंच काम केलं पाहिजे, निश्चित चांगलं काम केलं पाहिजे, ही पद्धत आहे. बरं, तुम्ही सगळीकडे तर अशी पाहणी नाही करत. आणि मग जेव्हा इन्क्वायरी केली तेव्हा लक्षात आलं की त्या पेशंटचं काय झालं हो, की ज्याला इंजेक्शन नाही मिळालं त्याला मिळालं का? त्याला इंजेक्शन मिळालं होतं, ह्या डॉक्टरांना द्यायचं नव्हतं. तर ते काय बारीक त्याच्यातल्या गोष्टी मला माहिती नाही आहे. त्या पेशंटला इंजेक्शन दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये मिळालं.
आणि हे जे डॉक्टर होते त्यांचं जे सस्पेन्शन ऑर्डर ह्यांनी काढली होती ती रद्द करावी लागली मुख्यमंत्र्यांना आणि या माणसाला माफी मागावी लागली. त्यांनी माफी मागितली की हां सॉरी माझ्याकडून चूक झाली. अहो तुमच्या हातामध्ये कॅमेरे आहे, तुमच्या हातामध्ये तुम्ही 4 कॅमेरे घेतलेले लोक घेऊन सोबत फिरताय, याचा अर्थ तुम्हाला तिथं सिंगमगिरी नसते दाखवायची आहे. प्रत्येकासोबत मानवीय पद्धतीनेच बोलणं झालं पाहिजे. ते शिवाय डॉक्टर आहेत. आता ते डॉक्टर मी हे नाही म्हणत आहे की ते धुतल्या तांदळाचे असतील, त्यांनी केले असतील घपले, तर त्याची एक प्रोसिजर आहे शोधायची की खरोखर कितपत काय झालेलं आहे. हे अशा पद्धतीने चला बोलवा त्याला, ए मास्क काढ, कोणाशी बोलतोय, खिशात काय घातलाय, खिशातला हात बाहेर काढ, ही तुम्ही एका तुमच्या वयाच्या तुमच्यापेक्षा जास्त वयाच्या माणसासोबत बोलायची पद्धत आहे. आणि मग त्याच्यानंतर हे विश्वजित राणे जे आहे खरं तर ते त्यांचे वडील हे काँग्रेसमधले खूप मोठे नेते होते आणि बराच काळ ते काँग्रेसमध्ये होते आणि वडील काँग्रेसमध्ये असतानाच हे साहेब भाजपमध्ये गेले, कारण त्यांना माहिती होतं की हे आपल्यासारख्या माणसांना भाजप म्हणजे एकदम भारी, कारण गुंडगिरी दाखवली की तिथे एकदम तुम्हाला तारीफ लोक तुमची करतात ना, आणि त्याच्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत. तर हे असं आहे. आणि काही काही लोक ज्यांना असं वाटतंय ना की हे असे मंत्री पाहिजेत आपल्याला, तर बाबांनो तुम्ही आहे ना समजून घ्या, हे असे जर का मंत्री लाभले ना तर ते असे मंत्र्यांनी खूप लोकांचं नुकसान पण होऊ शकतं. कारण की हे असे लोक ते बघतच नाही की समोरचा माणूस कोण आहे, त्यांनी खरंच तसं काही केलेलं आहे का. ह्या अशा पद्धतीने जर का न्याय द्यायला गेलं ना तर खूपदा चुकीच्या लोकांसोबत अन्याय होऊ शकतो. म्हणजे ज्यांनी काही चूक नाही केलेली आहे अशा व्यक्तीला सुद्धा मुद्दामून त्रास देण्यासाठी असं केलं जाऊ शकतं. गेला कॅमेरा घेऊन, हा चल ए तू काल असं वागलेला आहे, चल तुला सस्पेंड करून टाकतो. म्हणजे ते तसं झालेलं नसेल पण कॅमेऱ्यात हा माणूस बोलतोय ना, आणि आपल्यासारख्या लोकांना, पाहणाऱ्या लोकांना असं वाटू शकतं. मी तर म्हणते असं वाटू देऊ नका. लॉजिक नावाची गोष्ट आपल्याकडे असेल तर आपण कुणालाही हरवू शकतो. पण तुम्ही जर का लॉजिक सोडून वागायला लागलात तर समजून घ्या या देशाला बर्बाद करायला वेळ लागणार नाही. इलॉजिकल गोष्टी कुणीही तुम्हाला सांगून लवकर गुलाम करतील. या देशावर जेव्हा बाहेरची आक्रमणं झाली, आर्यांपासूनची आक्रमण होत आली आणि त्याच्यानंतर भारतामध्ये मनुस्मृती उभी राहिली, चातुर्वर्ण्य व्यवस्था आली, वरचे सगळ्यात भारी ब्राह्मण सगळ्यात भारी, त्याच्यानंतर क्षत्रिय, त्यानंतर वैश्य, आणि सगळ्यात वाईट असतात ते म्हणजे क्षुद्र किंवा शेतकरी किंवा ते सगळ्यात खालचे. हे जे काही शिकवलं गेलं हे कसं काय आपल्यावर येऊ शकले, कारण की अर्ध्यापेक्षा जास्त समाज तेव्हा लॉजिकच्या बाहेरच विचार करायला लागले. लॉजिक गेलं म्हणजे त्यांना कोणीतरी येऊन सांगितलं हे भारी असतात, त्यांनी हो हो केलं, हे असे असतात हो हो केलं, झालं. दिसायला तुम्हाला भारी वाटले, ध्यान करताय वाटलं, वाचताय वाटलं, तुम्हाला वाटलं हा सगळ्यात भारी आहे. नो, त्या व्यवस्थेने खूप लोकांचं नुकसान झालं आहे. या देशामध्ये विवेकानंद म्हणतात की जेवढं धर्मांतर झालं आहे हे धर्मांतर मॅक्सिमम इथल्या सवर्णांनी क्षुद्रांवर केलेल्या अन्यायामुळे झालेलं आहे. असा सगळा इतिहास आहे, ते मला सांगायचं नाही आहे. पण हे जे काय झालं आहे आजच्या लोकसत्ताला आलेलं आहे आणि लोकसत्ता म्हणताय की अशांना घरचा रस्ता दाखवा. अशांना म्हणजे कशांना, तर हे जे विश्वजित राणेसारखे लोक आहेत ना की जे माज चढल्यासारखं बोलत आहेत, अशांना घरीच पाठवायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.